पावसाचा जोर कमी झाल्याने नागरिकांची धान्य बाजारामध्ये वर्दळ दिसून येत आहे। खरं पाहिलं तर हा आठवडे बाजार सर्वसामान्य नागरिकांना आठवड्याभराचं राशन, भाजीपाला, अनेक काही अत्यावश्यक वस्तूची खरेदी विक्री या आठवडे बाजारामध्ये होत असते आणि पावसाने हा असा धुमाकूळ घातल्यामुळे थांबलेले दिसून येत आहे। येवत आठवडे बाजारामध्ये पावसाने उठवला बाजार। अरे 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 काय या धान्य व्यापाऱ्यांची अवस्था झालेली आहे। सगळे दुकानं पाण्यामध्ये आहेत। पावसाने आठवडे बाजाराचा सगळा खोळंबा करून टाकलेला दिसून येत आहे। येवत गावातील आठवडे बाजारामध्ये हे धान्य बाजार आहे। या ठिकाणी धान्य विक्री करणारे जे व्यापारी वर्ग आहे अशा प्रकारे स्टॉलवरती प्लास्टिक कागद टाकून सर्व ज्वारी, गहू, बाजरी व्यापाऱ्यांनी अक्षरशः दुकानांवरती ताडपत्री प्लास्टिक कागद टाकून आतमध्ये स्वतःलाच कोंडून घेतलेला आहे आणि खालून पावसाचे पाणी वाहत आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे। आज आठवडे बाजारामध्ये अनेक आजूबाजूच्या गावातील लोक येत असतात आणि आठवडे बाजार पूर्ण नागरिकांनी भरलेला असतो। आठवडे बाजारमध्ये पावसाने मोठा धुमाकूळ घातला आहे। आज बाजार दिवस आहे। आठवडे बाजारात पावसाने सर्व बाजारकऱ्यांचा बाजारच उठवलेला दिसून येतोय। अरे 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 काय या धान्य व्यापाऱ्यांची अवस्था झालेली आहे। सगळे दुकानं पाण्यामध्ये आहेत। पावसाने आठवडे बाजाराचा सगळा खोळंबा करून टाकलेला दिसून येत आहे। आठवडे बाजारात पावसाने सर्व बाजारकऱ्यांचा बाजारच उठवलेला दिसून येतोय। येवत आठवडे बाजारामध्ये पावसाने उठवला बाजार।